नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत जी आपलं अख्खं जग बदलतीये. हो, मी बोलतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल, म्हणजेच AI. आता हे नाव ऐकून घाबरू नका, कारण हे अवघड वगैरे काही नाहीये. आपण हे एकदम सोप्या आणि मजेशीर पद्धतीने समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया. चला, एका गमतीशीर प्रश्नानं सुरुवात करूया. कधी विचार केलाय की आपला स्मार्टफोन आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे का? हसण्यासारखी गोष्ट नाहीये ही, कारण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट येऊन जातं AIच्या दुनियेत. एक अशी दुनिया जी नकळतपणे आपल्या रोजच्या आयुष्याचा एक महत्वाचा हिस्सा बनलीय. मग हा AI म्हणजे नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आहे मशीनला किंवा कम्प्युटरला माणसासारखं हुशार बनवण्याची एक जादू. म्हणजे बघा, आपण त्याला विचार करायला शिकवतो, अनुभवातून नवीन गोष्टी शिकायला लावतो आणि अगदी स्वतःचे निर्णय घ्यायला सुद्धा शिकवतो. कमाल आहे ना? अगदी आपल्यासारखंच. आणि हे सगळं एका साध्या फॉर्म्युलामध्ये बसतं. माणसाची बुद्धी अधिक कॉम्प्युटरची प्रचंड ताकद बरोबर AI. बस इतकं सोपं आहे हे. हेच आहे यामागचं सगळं रहस्य. आहे की नाही सोपं? ओके, पण एक मिनिट. आपण म्हणतोय की मशीन शिकतो, पण मशीनला आपल्यासारखा मेंदू तर नसतो. मग हे शिकणं वगैरे होतं तरी कसं? हा एक मोठा प्रश्न आहे, नाही का? चला, एका अगदी साध्या उदाहरणातून हे समजून घेऊया. कल्पना करा की एका लहान मुलाला मांजर ओळखायला शिकवायचंय. आपण काय करतो? आपण त्याला एक मांजर दाखवतो, मग दुसरं दाखवतो, मग अजून एक. हे असं आपण अनेक वेळा करतो, बरोबर? आणि हळूहळू त्या मुलाच्या डोक्यात मांजराची एक पक्की ओळख तयार होते. मग काय, त्यानंतर ते कुठल्याही नवीन मांजराला पाहिलं की लगेच ओळखतं. आता बघा, कम्प्युटर पण अगदी असंच शिकतो. फक्त फरक एवढाच की त्याचा आवाका प्रचंड मोठा असतो. आपण त्याला 2-4 नाही तर हजारो लाखो मांजरांचे फोटो देतो. यालाच डेटा म्हणतात. मग कम्प्युटर काय करतो? तर ह्या सगळ्या फोटोंमधून मांजर म्हणजे नेमकं काय त्याचे पॅटर्न शोधून काढतो. म्हणजे 2 कान, मिशा, शेपूट वगैरे. आणि एकदा का त्याला हे पॅटर्न कळले की झालं, मग त्याला कोणताही नवीन फोटो दाखवा, तो त्यातला मांजर बरोबर ओळखणार. तर मग हे असं शिकलेलं मशीन प्रत्यक्षात काय काय करू शकतं? आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपण रोजच्या जगण्यात नकळतपणे कितीतरी ठिकाणी हा AI वापरत असतो. खरंच. चला बघूया कुठे कुठे. AIची खरी ताकद खरं तर 4 मुख्य गोष्टींमध्ये आहे. 1. ते प्रचंड डेटामधून शिकू शकतं. 2. त्या माहितीच्या आधारावर तर्क लावून निर्णय घेऊ शकतं. 3. ते चेहरे, आवाज आणि भाषा अगदी सहज ओळखू शकतं. आणि 4. जे सगळ्यात भारी आहे ते म्हणजे पुढे काय होऊ शकतं याचा अंदाजही लावू शकतं. जरा विचार करा, या सगळ्या क्षमता एकत्र आल्यावर किती पॉवरफुल गोष्ट तयार होते. आणि हे काही सायन्स फिक्शन सिनेमातलं नाहीये, हे आजचं आपलं वास्तव आहे. सकाळी उठल्या उठल्या फोन अनलॉक करण्यासाठी वापरला जाणारा फेस अनलॉक, तो AI आहे. आपण ओके गुगल किंवा हे सिरी म्हणतो, तो AI आहे. यूट्यूबवर आपल्या आवडीचे व्हिडिओ आपोआप समोर येतात, त्यामागेही AIच आहे. इतकंच नाही तर सेल्फ ड्रायव्हिंग कारपासून ते अगदी मेडिकल क्षेत्रात डॉक्टरांना रोग ओळखायला मदत करण्यापर्यंत सगळीकडे AI पोहोचलाय. पण यात एक गंमत आहे. जसे सगळेच खेळाडू क्रिकेट खेळत नाहीत, काही फुटबॉल खेळतात, काही टेनिस. तसंच सगळे AI एकाच प्रकारचे नसतात. त्यांच्या कामाच्या आणि हुशारीच्या लेव्हलनुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. चला, मग त्यांची ओळख करून घेऊया. मुख्यतः 3 प्रकार आहेत. पहिला आहे नॅरो AI. हा ना, एका कामात एकदम एक्सपर्ट असतो. जसं की कॅल्क्युलेटर फक्त गणित करतो किंवा चॅटबॉट फक्त प्रश्नांची उत्तरं देतो. आज आपण जे काही वापरतो ते सगळं नॅरो AI आहे. दुसरा प्रकार आहे जनरल AI. हा माणसासारखाच हुशार असेल, म्हणजे तो कोणतंही काम करू शकेल. पण हा अजून बनतोय, म्हणजे अजून तयार व्हायचा आहे. आणि तिसरा, जो भविष्यातला प्रकार आहे, तो म्हणजे सुपर AI. हा तर मानवी बुद्धीच्या कित्येक पावलं पुढे असेल. ही सध्या तरी एक कल्पनाच आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण आतापर्यंत काय काय पाहिलं? चला, एकदा पटकन नजर टाकूया आणि मग भविष्यात डोकावून बघूया की हा AI आपल्याला पुढे कुठे घेऊन जाणार आहे. जर या सगळ्या माहितीमधनं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे, AI म्हणजे कम्प्युटरला स्वतःहून विचार करायला आणि अनुभवातून शिकायला शिकवणं. बस, इतकं सोपं आहे हे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जेव्हा AI खरोखरच माणसापेक्षा जास्त हुशार होईल, तेव्हा काय होईल?
हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून शोधावं लागेल. यावर नक्की विचार करा.